तर हाय हॅलो फ्रेंड्स. तर बघा माझी गुड मॉर्निंग सध्या झालेली आहे आणि ना सकाळी सकाळी जायचं असते, म्हणजे कसं आहे त्यांच्या जॉबवर, बरोबर आहे. त्याच्यासाठी मग मी आधी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाल्यानंतर मस्त अहोंना चहा वगैरे करून दिला. आणि त्याच्यानंतर कालच्या म्हणजे ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता की मी पूर्ण सामान काढलं होतं देवरामधलं. देवरा स्वच्छ करायचा होता मला. तर देवरा स्वच्छ केल्यानंतर देवघर ते आता कसं दिसत आहे हे पण मला कमेंट करून नक्की कळवा. छान दिसत आहे की कसं, की त्याच्यामध्ये काही आणखी म्हणजे बदल करायचा की काय, सगळं मला सांगा, ठीक आहे फ्रेंड्स. आणि माझी देवपूजा वगैरे मस्त सर्व आटोपलं होतं. त्याच्यानंतर अहोंनी चहा वगैरे घेतला आणि नंतर अहो तर निघून गेले त्यांच्या कामावर. नंतर राहिले होते. आणि आज काय झालं माहिती आहे का, आज मम्मा पण कामावर गेली, म्हणजे मम्मा पण शेतात गेली. आज कधी जात नाहीत पण आजपासून बोलले की जसं आधी जात होत्या मध्ये मध्ये बंद केलं होतं आणि नंतर आता परत जायला लागल्या. तर मग मम्मा पण आज सकाळीच म्हणजे स्वयंपाक वगैरे करून निघून गेल्या होत्या. आईंनी काय आईपुरतं म्हणजे काय चपाती भाजी वगैरे केली आणि त्या निघून गेल्यानंतर म्हटलं आता आम्हाला स्वयंपाक आहे कारण दोघांसाठी. तर आईंनी मस्त काल हरभरे नसतात का ते चणे, तर चणे मस्त भिजू वगैरे घातले. मग म्हटलं चला आज मस्त आपण छानपैकी चण्यांची भाजी करू. तर चण्याची भाजी करण्यासाठी मी आधी मस्त खोबरा आणि कांदा, म्हणजे कसं आहे ना आमच्या इथं ॲसिडिटी असल्यामुळे जास्त मसाला मी वापरत नाही. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, म्हणजे सासूबाईंना पण ॲसिडिटी आहे आणि मला पण आहे. त्याच्यामुळे मग मी कसं आहे जास्त मसाला वगैरे त्याच्यामध्ये वापरतच नाही. तर मी मस्त छानपैकी लसूण, खोबरा, परत कांदा मस्त मिक्स करून घेतलं, म्हणजे भाजून वगैरे. आणि नंतर मस्त ते मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं आणि त्याच्यानंतर मस्त छानपैकी भाजी करायला घेतली. तर भाजी माझी होत आहे सध्या, तुम्ही बघू शकता. एक साईडला मग मी गरम पाणी ठेवलं. कसं आहे ना, भाजीमध्ये मी आधी थंड पाणी टाकायचे, मग त्याच्यामुळे काय व्हायचं की भाजीची जी तरी असते ना ते निघून जायची, म्हणजे ती तरी येतच नव्हती ना त्याला. तर त्याच्यामुळे मग आता आईने सांगितलं तेव्हापासून मग मी काय करते, मी ते काय गरम पाणीच टाकते भाजीमध्ये, म्हणजे त्यांनी काय होतं की तरी पण एकदम छान येते आणि भाजी दिसायला पण छान लागते आणि खायला पण छान लागते. मेन म्हणजे दोन्ही पण गोष्टी एकदम छान वाटतात मग. आणि नंतर नाही का मी मस्त मसाला वगैरे टाकून घेतला त्याच्यात. आणि मग बाकीचे अदर आपले जे मसाले असतात ना, मिरची पावडर, हळद, परत काय कस्तुरी मेथी असते त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर कस्तुरी मेथी म्हणजे मी आहे नांदुऱ्याकडची, बरोबर आहे. तर आमच्याकडे कस्तुरी मेथी हा प्रकार नाहीच आहे, पण इकडे आल्यानंतर मला समजलं की भाजीमध्ये टाकायला कस्तुरी मेथी पण असते. कसं आहे ना, आपल्या इकडे जळगाव जामोद नांदुरा तिकडे कस्तुरी मेथी वगैरे असेल, पण मला एवढं माहिती नाही आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मस्त मी कस्तुरी मेथी वगैरे टाकली, घरकुल मसाला वगैरे टाकला. कसं आहे ना, तिकडचे मसाले इकडे खाते मी, आधी पुण्याला होते त्याच्यामुळे तिकडे किचन किंग वगैरे हे मसाले असायचे. महाराजा मसालासुद्धा पुण्याकडे भेटत नाही. आणि विचारलं आपण म्हटलं तर म्हणतात की कुठला महाराजा मसाला काय कसा असतो, म्हणजे त्यांना माहितीच नाही, बरोबर आहे. आणि मग त्याच्यामुळे मग कसं झालं ना, इकडे आल्यानंतर माझं म्हणजे पूर्ण रुटीनच बदललेलं आहे फ्रेंड्स. आधी कसं जॉब वगैरे करायची पुण्याला वगैरे तेव्हा काही वाटत नव्हतं, आणि इथं आल्यापासून पूर्ण रुटीनच चेंज होऊन गेलं माझं. म्हणजे कसं आहे ना, खाणं पिणं सगळं ऑल टोटली चेंज झालेलं आहे माझं इकडे आल्यानंतर. आणि बघू शकता मस्त मी मसाला वगैरे मस्त छानपैकी तो होऊ दिला. मसाला नाही का मस्त हलका असा त्याला असा म्हणजे असा हलका फ्राय करून घ्यायचा छानपैकी मस्त. आणि कसं आहे मसाला छान झाल्यानंतरच भाजी पण आपली छान होते. नाहीतर काय होतं, मसाला राहतो अर्धवट आणि मग ती भाजी पण छान नाही लागत. त्याच्यामुळे आधी मसाला नाही का मस्त छान वास असा पूर्ण घरात वास त्याचा घुमेपर्यंत मसाला छान होऊ द्यायचा. तर चला